मोनिका आणि तिचा नवरा अक्षय हे पुणे येथे खडकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका रेसिडेन्सीमध्ये राहत होते। त्या ठिकाणी राहत असताना अक्षय हा एका कंपनीत काम करत होता, तर मोनिका ही गृहिणी म्हणून काम करत होती। कॉलनीचा परिसर असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते, त्यामुळे आपल्या बाजूला नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो। अक्षय हा एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होता आणि गेल्या काही वर्षापूर्वी त्याचं मोनिकासोबत लग्न झालं होतं। अक्षयला लग्न करण्याची इच्छा नव्हती, तरी देखील त्याने मोनिकाबरोबर लग्न केलं होतं। लग्न झालं, सर्व काही आनंदात होईल असं मोनिकाला वाटत होतं, पण तिच्या नशिबाला काहीतरी वेगळंच येऊन ठेपलं होतं। अक्षयबरोबर लग्न झाल्यानंतर मोनिका ही गावाकडे सुरुवातीचे काही दिवस राहिली। नवीन लग्न झाल्यानंतर कोणत्याही बायकोला नवरा जवळ असावा असे वाटत असतं, मात्र मोनिकाचा नवरा अक्षय हा तिच्यापासून अंतर ठेवून राहत होता। सुहागरात्रीच्या दिवशी देखील मोनिका आणि अक्षय हे एका रूममध्ये असताना देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची जवळीकता साधलेली नव्हती। त्यावेळी मोनिकाला वेगळे वाटायला सुरुवात झाली आणि नवऱ्याच्या जवळ मोनिका जायची, पण अक्षय हा मागे सरकायचा। सुहागरात्रीचा दिवस निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मोनिका अक्षयकडे पाहत होती, त्यामुळे अक्षय हा नजर चोरत होता। त्यामुळे मोनिकाला अक्षयवर संशय येऊ लागला, पण तरी देखील मोनिकाने समजूतदारपणा घेत सर्व काही सांभाळून घेतलं। त्यानंतर 4 दिवसातच मोनिका ही माहेरी गेली आणि अक्षय हा पुण्यात पोहोचला। पुणे येथे गेल्यानंतर मोनिकाने अक्षयला फोन करायला सुरुवात केली, मात्र अक्षय हा मोनिकाला टाळू लागला। नवीन लग्न झालेले असताना अक्षय असे का करतो याची भीती मोनिकाच्या मनात बसली होती। 8 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर मोनिकाने पुण्यात राहण्यासाठी अक्षयकडे आग्रह सुरू केला। त्यावेळी अक्षयने तू गावाकडे राहा, मी सांगितल्यानंतर तू पुण्याला ये असं सांगितलं। एवढं सारे होऊन सुद्धा मोनिकाने गावाकडे राहणे पसंत केले। राहून राहून मोनिकाला प्रश्न पडत होता की अक्षय असे का वागतो, पण कामाचे टेन्शन अथवा इतर काही प्रॉब्लेम असेल असे मनातील मनात मोनिका विचार करत होती। मी बायको झाले आहे, त्यामुळे अक्षयने मनातील सर्व गोष्टी मला सांगायला हव्यात असे मोनिकाला वाटत होते, परंतु अक्षय हा सर्व गोष्टी त्याच्याच मनात ठेवून होता। काही महिन्यांचा कालावधी निघून गेला, तरी देखील अक्षय हा मोनिकाला पुण्यात घेऊन आला नाही। एक दिवस मोनिकाने अक्षयकडे हट्ट केला, मी पुण्यात राहण्यासाठी येणार आहे म्हणून ती त्याला सांगू लागली। त्यावेळी अक्षय हा मोनिकाला पुणे येथे घेऊन आला। पुणे येथे रेसिडेन्सीमध्ये राहण्यासाठी आलेल्या मोनिकाला वाटत होते की आता तरी अक्षय आपल्याला जवळ घेईल, पण अक्षय हा काही जवळ जायला तयार नव्हता। त्यामुळे मोनिका आणि अक्षय यांच्यामध्ये वाद होऊ लागले। तुम्ही मला दूर का करता? मी तुमच्याकडे काही अपेक्षा केल्या नाहीत, फक्त माझ्याशी बोला, एवढीच माझी इच्छा आहे। तुमची अडचण काय आहे ते मला सांगा, अशी मोनिका बोलत होती। मात्र अक्षयने काही अडचण सांगितली नाही आणि 1-1.5 वर्षाचा कालावधी दोघांच्या लग्नाला झाला, तरी देखील अक्षयने मोनिकाला हात लावला नव्हता। आता गावाकडे मित्रांमध्ये लग्न होऊन 2 वर्ष होत आले, तरीही अजून अक्षयला मूळबाळ नाही अशी चर्चा होऊ लागली। त्याबद्दल टोमणेही त्याला मारले जाऊ लागले। त्यावेळी अक्षयला आता घरात आणि बाहेर तोंड देणे अवघड जाऊ लागले होते। त्यावेळी अक्षयचा शुभम नावाचा 40 वर्षाचा मित्र होता। दोघे एकाच ठिकाणी कामाला होते, त्यामुळे शुभम बरोबर अक्षय हा सर्व अडचण सांगत होता आणि लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत जे काही झालं होतं त्याबद्दल अक्षयने शुभमला सर्व काही सांगितलं होतं। शुभम याचे लग्न झाले होते, त्याला मूलबाळ देखील होते, परंतु मित्राच्या मदतीसाठी शुभम प्रत्येक वेळी धावून यायचा। अक्षयच्या घरी जी काही अडचण चालू आहे त्याबद्दल बोलायला सुरुवात केली। त्यावेळी शुभम याने मी तुझ्या घरी येतो, मग त्यावर आपण काहीतरी मार्ग काढू असं सांगितलं। सुट्टीच्या दिवशी शुभम हा अक्षयच्या घरी पोहोचला। त्यावेळी मोनिकाने शुभमला पाहिलं आणि शुभम आणि मोनिकाची एक नजर झाली। त्यावेळी शुभम हा मोनिकाकडे पाहून आनंदित झाला आणि मोनिकाकडे एकटक नजरेने पाहू लागला। अक्षयने शुभमला आज सोबत जेवण करू असे निमंत्रण दिलं, त्यामुळे मोनिकाने स्वयंपाक केला आणि रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं।
त्यानंतर शुभम हा रात्रीच्या वेळेस निघून गेला आणि त्याच नंतर मोनिकाने अक्षयबरोबर भांडण करायला सुरुवात केली. घरी येताना चांगले मित्र घेऊन येत जा, तुमचा मित्र सारखा माझ्याकडे पाहत होता, त्याला घरी बायको नाही का, असा वाद दोघांचा सुरू झाला होता. त्यावेळी अक्षयने काही दिवस तुला याच्याबरोबरच झोपावे लागेल, तुझ्या मनातील सर्व काही इच्छा आहेत ते याच्याकडून पूर्ण करून घे, असे जेव्हा अक्षय मोनिकाला बोलत होता त्यावेळी मोनिका मटकन खाली बसली. नवऱ्याने लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत काही केले नाही आणि आता मित्राबरोबर झोपायला लावतो, मग हा विचित्रपणा अक्षयच्या डोक्यात आला कसा, असा प्रश्न मोनिकाला पडला. दुसऱ्या दिवशी मोनिका अक्षयला काहीच बोलली नाही आणि अक्षय हा देखील काही न बोलता कंपनीमध्ये निघून गेला. दिवसभर मोनिका एकाच विचारात गुंगलेली होती. मी आयुष्यभर बिना शरीर संबंध राहील, पण असले उद्योग मी आयुष्यात कधीच करणार नाही, असे ती मनातल्या मनात ठरवत होती. दुपारच्या वेळेला तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तो मेसेज पाठवला होता अक्षय याचा मित्र शुभम याने. तुझ्या नवऱ्याची इच्छा आहे की त्याला मूल पाहिजे, त्यामुळे तुम्ही मला कधी घरी बोलवता ते सांगा, मी वेळ काढून येत जाईल. मोनिकाने मेसेज वाचला आणि तिला पुन्हा धक्का बसला, कारण नवरा अक्षयने शुभम याला सर्व काही सांगितलं होतं आणि अक्षय याचीच मूलबाळ व्हावी अशी इच्छा होती. काही दिवस मोनिका आणि अक्षय यांच्यामध्ये वाद पेटत राहिला आणि इकडे शुभम मेसेजवर मेसेज करत होता. त्यावेळी अक्षयने माझी इज्जत वाचवण्यासाठी तू होकार का देत नाही, असे मोनिकाला अक्षय म्हणत होता, पण मोनिकाने स्पष्ट शब्दात नकार दिला. आता अक्षयला राग येऊ लागला होता. मी सांगतोय तरी मोनिका का ऐकत नाही, असे म्हणून तो मोनिकाला मारहाण करू लागला. त्यावेळी मोनिकाने अक्षयचा अपमान केला. तुम्हाला काही जमले नाही, माझी कशामुळे बदनामी करता, अशी जेव्हा मोनिका बोलत होती त्यावेळी अक्षय रागाने लालबुंद होऊ लागला. तू हे जर केलं नाही तर समाजामध्ये मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं अक्षय मोनिकाला बोलत होता. शेवटी मोनिकाने शेवटची वॉर्निंग दिली आणि यापुढे हा विषय माझ्याकडे काढू नका, अशी तंबी अक्षयला दिली. 2 दिवसांचा कालावधी निघून गेला तेव्हा अक्षय हा शुभमला रात्रीच्या सुमारास घरी घेऊन आला. घरात प्रवेश करताच मोनिकाने शुभमसोबत सुद्धा भांडण करायला सुरुवात केली. त्यावेळीच अक्षयने मोनिकाला धरलं आणि खाली पाडलं. त्यावेळी मित्र हा मोनिकाच्या जवळ गेला आणि तिच्या अंगावरून हात फिरवू लागला. त्यावेळेस अक्षय हा डोळे झाकून गप्प बसला होता. काही वेळातच मोनिकाने जोराचा झटका दिला आणि रूममध्ये जाऊन बसली. रूमचा दरवाजा आतमधून लावून घेतला. आता खूप झाले म्हणून मोनिकाने दुसऱ्या दिवशी खडकी पोलीस स्टेशन गाठले आणि नवरा अक्षय आणि शुभम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे, परंतु ज्या पद्धतीने मोनिकाबरोबर अक्षयने केलं ते अतिशय चुकीचं होतं. आपल्यामध्ये हिंमत नाही तर लग्नच करायला नको होतं, पण समाजाला दाखवण्यासाठी लग्न केलं आणि समाजामध्ये बदनामी झाली. मोनिकाच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते इतर कोणाच्या बाबतीत घडू नये, असंच या स्टोरीच्या माध्यमातून सांगायचं आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.